नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। एमएसटी सीईटी 2026 बद्दल खूप मोठी अपडेट आलेली बाळांनो। ठीक आहे, व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा बाळांनो। लास्ट व्हिडिओची विनर पल्लवी शिंदे होती, जिला 1500 रुपीचं Amazon व्हाउचर गेलेलं आहे। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात, फक्त तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचे बाळांनो। प्रत्येक व्हिडिओमधून आपण एक लकी सबस्क्रायबरला पिक करतो। नेक्स्ट व्हिडिओचे तुम्ही असू शकतात आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा बाळांनो। ठीक आहे, एमएसटी सीईटी 2026 साठी आणि बोर्डासाठी सेपरेट व्हॉट्सअप ग्रुप क्रिएट केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। ठीक आहे, आता बोलूया एमएसटी सीईटी 2026 च्या महत्त्वाच्या अपडेट बद्दल। आणि बाळांनो, आता एमएसटी सीईटी चे व्हिडिओ सुद्धा इन्क्लूड होत जातील, कारण आपली जशी बोर्डाची परीक्षा संपली लगेच एमएसटी सीईटी ची परीक्षा आहे बाळांनो। 15 ते 20 दिवसाचा गॅप भेटणार आहे तुम्हाला फक्त। ठीक आहे, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला जे कॉलेज असतं, ठीक आहे, डिग्री कॉलेज असतं, ते तुम्हाला एमएसटी सीईटी च्या स्कोर वरती भेटतं, ना की तुम्हाला बोर्डचा स्कोर कुठंच विचारला जात नाही। ठीक आहे, तर आपल्यासाठी सीईटी खूप महत्त्वाची आहे बाळांनो। ठीक आहे, त्याच्या पण अपडेट्स आपण बोर्डासोबत त्या पण अपडेट चालू केलेले आहेत आता। ठीक आहे, आता आजची जी अपडेट आहे बाळांनो, ती आहे तुमच्या रजिस्ट्रेशन बद्दल, ती आहे तुमच्या डॉक्युमेंट्स बद्दल। ठीक आहे, आता पहिले रजिस्ट्रेशन केव्हा स्टार्ट होईल? रजिस्ट्रेशन दरवर्षी सारखं बाळांनो, लास्ट इयरला रजिस्ट्रेशन स्टार्ट झालं होतं 25 डिसेंबरला। ठीक आहे, 25 डिसेंबर तर रजिस्ट्रेशन चाललं होतं तुमचं 5 फेब्रुवारी पर्यंत। ठीक आहे, कंप्लीट 1 महिन्याच्या अराउंड तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी टाइम भेटतो, सफिशियंट टाइम भेटतो। ठीक आहे, त्या टाइम पिरियड मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असतं। ठीक आहे, पण आता सध्या डॉक्युमेंट्स बद्दल कालच्या सकाळच्या पेपरमध्ये मोठी अपडेट आलेली आहे सीईटी सेल कडून, इथं मी पेस्ट पण करतोय। ठीक आहे, पहिले आपण अपडेट वाचून घेऊ, त्यानंतर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करतो। ठीक आहे, बघा, एमएसटी सीईटी 2026 मोठी अपडेट। सीईटी सेल कडून 2026 च्या प्रवेश प्रक्रियेसाठी अंतिम कागदपत्रांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे। 2026 च्या विद्यार्थ्यांसाठी डॉक्युमेंट लिस्ट जाहीर केलेली आहे बाळांनो। जर विद्यार्थ्यांकडे आवश्यक कागदपत्रे उपलब्ध नसतील तर त्याला प्रवेश भेटणार नाही। ठीक आहे, हे स्पष्ट करण्यात आलेलं आहे। ठीक आहे, कास्ट व्हॅलिडिटी सारखे डॉक्युमेंट 6 महिने घेतात असं सीईटीने सांगितलंय। ठीक आहे, म्हणून त्या डॉक्युमेंटसाठी आतापासूनच विद्यार्थ्यांनी तयारीला लागायचंय। ठीक आहे, वेळेत कागदपत्र तयार न केल्यास प्रवेश प्रक्रियेत अडचण येऊ शकतात, त्यामुळे कोणताही धोका न ठेवता आधीच डॉक्युमेंट सर्व रेडी ठेवायला लावलेले आहेत सीईटी सेलने। ठीक आहे, आता कोणकोणते डॉक्युमेंट लागणार आहेत रे बाळांनो? सगळ्या डॉक्युमेंट बद्दल आपण बोलूया। तुमचा हॉल तिकीट केव्हा येणार आहे? हॉल तिकीट तुमचा 8 दिवस पहिले हॉल तिकीट येतं बाळांनो, दरवर्षीच आहे। ठीक आहे, तुमचा रजिस्ट्रेशन सेपरेट, पहिल्या अटेम्प्टचं रजिस्ट्रेशन वेगळं असणार आहे, दुसऱ्या अटेम्प्टचं रजिस्ट्रेशन वेगळं असणार आहे। 8 दिवस पहिले तुमचा हॉल तिकीट येणार आहे। पीसीएमचं हॉल तिकीट वेगळं येतं, पीसीबीचं हॉल तिकीट वेगळं येतं। आता डॉक्युमेंट कोणते लागणार आहेत त्याच्याबद्दल जाणून घेऊया। ठीक आहे, पण त्याआधी एक महत्वाची गोष्ट बाळांनो, महाराष्ट्राचा बेस्ट क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली बाळांनो। मॅक्झिमम सेम टू सेम प्रश्न तिथूनच येतील क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मधील। या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो, तुमच्या 99% वारीची 99% गॅरंटी घ्यायला मी रेडी आहे। का रे बाळांनो? तिथूनच प्रश्न काय येतात आणि एवढी गॅरंटी का घेतोय मी? सगळे टीचर्स आयआयटीएन्स आहेत बाळांनो। महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा एमएसटी सीईटी साठी सगळे टीचर्स आयआयटीएन्स असणं गरजेचं नाही, पण जर आयआयटीएन्स आहे तर तो सगळ्या या फेजेस मधून गेलेले आहेत ते टीचर्स। ठीक आहे, एमएसटी सीईटीच्या परीक्षेत विदिन सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करायचे असतात आणि तेच शिकवतो आपण। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल कोणतेही चॅप्टर आहे थर्मोडायनामिक्स, थर्मोडायनामिक्सच्या सगळ्यात पहिले कॉन्सेप्ट शिकवल्या, त्यानंतर तुमचे सगळे न्यूमेरिकल्स घेतले, त्यानंतर आजपर्यंत थर्मोडायनामिक्स वरती कोणकोणते प्रश्न विचारले आणि त्यांना विदिन सेकंड कसं सॉल्व्ह करायचं हे शिकवलेले बाळांनो। तुमच्या 99% वारीची 99% गॅरंटी मी घेतोय, ओपन कॅमेरा ऑन प्लॅटफॉर्म मी सांगतोय। ठीक आहे, नक्कीच एनरोल करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकलेली आहे। मॅक्झिमम स्टुडंट्स सीओईबीजीटी, वालचंद, पीआयसीटी, व्हीआयटी, केजीएसटी, थॉडोमल, एसपीआयटी या कॉलेजेसमध्ये जातात आणि तुम्ही पण जाणार, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो। ठीक आहे, तर डॉक्युमेंट्स मध्ये रजिस्ट्रेशनच्या वेळी कोणते डॉक्युमेंट लागतील आणि नंतर कोणते डॉक्युमेंट लागतील ते पण सांगतो मी। ठीक आहे, पहिले सगळे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगतो। पहिलं डॉक्युमेंट म्हणजे बाळांनो डोमिसाईल सर्टिफिकेट। डोमिसाईल सर्टिफिकेट शो करतं की तुम्ही महाराष्ट्र कॅन्डिडेट आहेत, कारण बाहेरच्या स्टुडंटला पण महाराष्ट्रामध्ये ऍडमिशन भेटतं, पण त्यांचा कोटा खूप कमी असतं, कट ऑफ खूप जास्त लागतं। ठीक आहे, मार्क खूप जास्त लागतात। जर तुम्हाला महाराष्ट्र कॅन्डिडेटचा फायदा घ्यायचा आहे, डोमिसाईल असणं कंपल्सरी आहे। ठीक आहे, त्यानंतर तुमच्याकडे नॅशनॅलिटी असणं गरजेचं आहे। नॅशनॅलिटी काय शो करतं की तुम्ही इंडियन नॅशनल आहेत हे शो करतं। ठीक आहे, तुम्ही भारतीय नागरिक आहे हे शो करतं। आता पहिले काय असायचं बाळांनो, डोमिसाईल वेगळं निघायचं, नॅशनॅलिटी वेगळं निघायचं। आता काय होतं, डोमिसाईल प्लस नॅशनॅलिटी एकच सर्टिफिकेट येतं। ठीक आहे, दोघं वेगवेगळे असले तरी चालेल, एकत्र असले तरी चालेल। तिसरं डॉक्युमेंट म्हणजे बाळांनो, जर तुम्ही कोणत्या पण जातीमध्ये आहेत तर तुमच्या त्या जातीचं कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला काढावं लागेल, तरच तुमचा त्या जातीचा फायदा होणार आहे। ठीक आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही ओबीसी असणार, एससी असणार, एसटी असणार, एनटी असणार, एसीबीसी असणार, कोणतीही तुमची कॅटेगरी आहे एक्सेप्ट ओपन। जर तुम्ही जनरल कॅटेगरीचे तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागणार नाही, जर तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल। चौथं डॉक्युमेंट कास्ट व्हॅलिडिटी, हे पण सगळ्या जातीच्या विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी काढणं गरजेचं आहे।
ठीक आहे. पाचवं डॉक्युमेंट म्हणजे तुमचं नॉन क्रिमिलियर फक्त ओबीसी, एससीबीसी आणि तुमचं एनटी या कॅटेगरीना लागतं. ठीक आहे. जर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे, कास्ट व्हॅलिडिटी आहे, नॉन क्रिमिलियर आहे, हे तिघं जर डॉक्युमेंट असतील तरच तुम्हाला कॅटेगरीचा बेनिफिट होईल. फॉर एससी, एनटी, फॉर ओबीसी, एनटी आणि एससीबीसी. ठीक आहे. एससी एसटी ला नॉन क्रिमिलियर लागत नाही, पण एससी एसटी ला कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी लागेल. गोष्ट समजले. त्यानंतर तुमच्याकडे आधार कार्ड असणं गरजेचं आहे बाळांनो. ओरिजिनल आधार कार्ड काढून घ्या, ऑनलाईन लगेच निघून जातं. त्यानंतर तुमच्याकडे एक बँक अकाउंट खोलून ठेवा. ठीक आहे. कारण जेव्हा तुम्ही डिग्रीला जाणार त्याच्यानंतर जी स्कॉलरशिप जमा होते ती एका बँक अकाउंटमध्ये होते बाळांनो. ठीक आहे. बँक अकाउंट तुमचं स्वतःचं असणं गरजेचं आहे. आता गरजेचं नाही, पण खोलून ठेवा. ठीक आहे. कारण आधार लिंक बँक अकाउंटची गरज असते तुम्हाला. एप्रिलमध्ये गरज लागेल त्या गोष्टीची. ठीक आहे. त्यानंतर बँक अकाउंट झालं, आधार कार्ड झालं, त्यानंतर तुमच्याकडे एक सेपरेट ईमेल आयडी असला पाहिजे बाळांनो. आणि त्यानंतर तुमच्याकडे एक सेपरेट मोबाईल नंबर असला पाहिजे. तुमच्या वडिलांचा असेल तरी चालेल, फक्त त्याच्यावर बॅलन्स टाकून ठेवा. जे पण काही मेल्स येतील, जे पण काही मेसेज येतील सीईटी सेलचे, ते तुम्हाला व्यवस्थित काढायचे. त्यानंतरचं डॉक्युमेंट म्हणजे तुमच्याकडे फोटो कॉपीज असणं गरजेचं आहे. आता या प्रोसेस नंतर तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुमचे फोटो लागतील, त्यामुळे तुम्हाला 20-25 फोटो काढून ठेवायचे तुमचे. ठीक आहे. त्यानंतरचं डॉक्युमेंट म्हणजे आता याच्यानंतर जे डॉक्युमेंट मी तुम्हाला सांगणार आहे ते तुम्हाला नंतर भेटणार आहे. ठीक आहे. ते आता तुम्हाला भेटणार नाही. एक डॉक्युमेंट माझ्याकडून राहिलं ते म्हणजे तुमचं गॅप सर्टिफिकेट. जे विद्यार्थी ड्रॉपर असतील त्यांच्यासाठी गॅप सर्टिफिकेट मॅन्डेटरी आहे. आतापासून जे डॉक्युमेंट तुम्हाला आता सांगणार आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला नंतर भेटणार आहेत. जसं की पहिलं डॉक्युमेंट म्हणजे तुमचं MSTCTचा रिझल्ट, त्यानंतर तुमचा 12वीचा रिझल्ट, 10वीचा रिझल्टचं मार्कशीट तुमच्याकडे असलं पाहिजे, सर्टिफिकेट तुमच्याकडे असलं पाहिजे. त्यानंतर तुमचं जेईई मेन्स किंवा नीटमध्ये तुम्ही जर अपियर झाले असणार त्यांचं तुमच्याकडे मार्कशीट असलं पाहिजे. हे सगळे मार्कशीट तुम्हाला नंतर भेटणार आहेत. ठीक आहे. म्हणून मी आता तुम्हाला या गोष्टींची आता तुम्ही नाही काढू शकत कारण एक्झामच नाही झाल्या. ठीक आहे. त्यानंतर एक डॉक्युमेंट असतं लिव्हिंग सर्टिफिकेट, ते पण तुम्हाला 12वी पास झाल्यानंतरच भेटणार आहे. ठीक आहे. तर ही पूर्ण डॉक्युमेंटचा संच होता बाळांनो. प्रत्येक डॉक्युमेंट लिहून घेतला असेल मला तरी वाटतं. ठीक आहे. अदरवाईज या व्हिडिओचा काही फायदा नाही बाळांनो. डॉक्युमेंट सोबत तुमची प्रिपरेशन. बाळांनो एक गोष्ट लक्षात ठेवा, शेवटच्या वेळी पालक रडतात. मागच्या वर्षी 1000पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची काउन्सिलिंग आम्ही केली होती. ठीक आहे. पॅरेंट्स सांगतात की याचे बोर्डामध्ये सर 99 टक्केवारी आली, याची 95 टक्केवारी आली, याची 92 टक्केवारी आली, तरी याला महाराष्ट्रात कोणतंच कॉलेज भेटत नाही. का? कारण सीईटी मध्ये 70 टक्केवारी, 70%, 80%, 60%, 70-80ला तर कॉलेज भेटून जातं, थर्ड क्लास कॉलेज. पण काहींचे 25%, 30%, त्यांना तर कॉलेजेस भेटत नाही. आणि बोर्डामध्ये त्यांचे असतात 95 टक्केवारी. एक गोष्ट सांगतो, बोर्डामध्ये 100पैकी 100 टक्केवारी जरी काढली ना आणि सीईटी मध्ये जर तुमची 70 टक्केवारी आली, 75 आली, 80 आली, पर्सेंटाईल सांगतो मी, टक्केवारी नसते पर्सेंटाईल, तर तुम्हाला महाराष्ट्राच्या चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन भेटणार नाही, जरी तुमच्या बोर्डामध्ये 100पैकी 100 टक्केवारी येतं. गोष्ट समजते. पण त्याच जागेवर बोर्डामध्ये तुमचे 60 टक्केवारी जरी राहिली आणि सीईटी मध्ये 99% राहिला ना, तुम्ही महाराष्ट्राच्या 1 नंबरच्या कॉलेजमध्ये जाणार सीओईपी मध्ये. या गोष्टीची नोंद घ्या, आत्तापासून जाणीव ठेवा. ठीक आहे. आणि MSTCT मध्ये 99% आणण्यासाठीच आपण क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट लॉन्च केलेला आहे. तेवढा क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट, त्याच्यानंतर तुम्हाला काही करायची गरज नाही. मी ना कोणतं बुक फॉलो करायची गरज आहे, ना इथून अभ्यास करा तिथून अभ्यास करा, काहीच गरज नाही. तेवढ्या 2 गोष्टी इनफ आहेत तुम्हाला 99% साठी. ठीक आहे. नक्कीच एनरोल करा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.